नमस्कार, मी योगेश पिटेकर. तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत. तर आजचा ब्लॉगचा विषय असा असणार आहे का 1 वर्षापूर्वी मी भागड्या डोंगरवर गेलो होतो. तर 1 वर्षापासून मी लई इच्छा होती का भागडा डोंगरवर जायचं. तर आज तो दिवस आलेला आहे. मी वेळेत वेळ काढून ठरवलं की आज भागडा डोंगरवर जायचं म्हणजे जायचं. मला का बरं वेळ भेटला नाही माहिती का? कारण 1 वर्षापासून मी शहरात जॉबला आहे. मी जेव्हा तिकडं जॉबला होतो ना, तर मला आहे ना काय आठवायचं मी कधी भागड्या डोंगरवर जाईन. का बरं माहिती का? माझ्या घरापासून भागडा डोंगरपर्यंत जेवढं काही अंतर आहे, त्या अंतरामध्ये ना बरीचशी शेती, आणि त्या शेतीमध्ये ना माझी भरपूर आठवणी कोणत्या आहे का मी त्या ठिकाणी रील्स बनवायचो, जुन्या रील्स वगैरे अशा त्या भरपूर आठवणी. मला त्या आठवणी ताज्या करण्यासाठी तिकडं जायचं होतं. तर फायनली आज मी चाललेलो आहे. कोण चाललेलो आहे? तर माझा मित्र श्री आणि आम्ही दोघं चाललेलो आहे. तर चल श्री, जाऊ आपण पै आपल्याकडे कुठं गाडी जाऊ? अरे आपल्याकडे गाडी नाही असं सांगायचं नाही ब्लॉकमध्ये. नाही आहे गाडी, पण तसं सांगायचं नाही. चल पै का आहे ना, जाणारच आहे ना आपण. तर चला दाखवतो तुम्हाला पुढं काय चला. होय केळं, चल आपण केळं घेऊ आतमध्ये जाऊन. हा चल चल. ए थांब, आतमध्ये नको जाऊ, त्या तारीला करंट असन. याला हा बापरे, याच्यावरून जातो ना. नको पुढून चल, आपण रोड असन पुढून चल. हा बाबा, करंट बिरंट बसलं तर भाऊ हा कुठंतरी ना रोड असं ना 100%. हा चल तू कुठून जा भाऊ. लय भारी भाऊ, एक तर मला भूक लागलेली होती. केळं खाऊन टाकू. या बाई इथून रस्ता आहे, चल हा तू पण चल. या. हा चल पटकन. ए, कोणतरी आलंय, चल. अहो केळ अहो व्हिडिओ काढ राहिलो, व्हिडिओ. या इथं. अहो यांची केळीची बाग आहे बरं का मित्रांनो, यांची. हा आमची हा, मी केळ दाखवायला आलो होतो तुम्हाला. चोरी नव्हतं करायला आलो. कच्चे केळे अजून ते कच्चे? हा. मग पिकले नाही का? नाही, अजून पिकायला टाइम आहे. अरे देवा, मग कधी पिकत आहेत ते? ते आता व्यापारी येणार, हा, मग भट्टी लावणार, घेऊन जाणार. म्हणजे तिकडं पिकत आहेत होय? हा, अरे देवा, मार्केटला पिकते ते. इथं नाही पिकत? इथं नाही पिकत ते. अरे जाऊ द्या मग. उगा चालू आपण. हा, हा. तुम्हाला समजत नाही का? अहो व्हिडिओ पण राहिलो, लोकांना दाखवतो ना तुमची केळीची बाग कशी. बर बर तुमची जर केळीची बाग फेमस झाली ना, हा. लोक इथं येते केळं घ्यायला. बर बर. मग केळाची बाग तुमची दाखवतो. हा हा, केळं देतात ना मग ते पिकल्यावर तुम्ही? पिकल्यावर देऊन तुम्हाला. चालतंय, मग मी त्यांना पण देतो. हा, आईला भारी राव केळं. आईला हे काय हो? कमळ आहे ते. कमळ? हा, म्हणजे पाण्यात येतं ना कमळ? पाण्यात नाही, केळीला सुद्धा येते कमळ. केळ्याला पण येतंय? हा, त्याच्यातूनच केळ बाहेर येते. म्हणजे याच्यातून केळ बाहेर येतंय? हा, म्हणजे हे असं फुलत असं आणि मग एक हा. केळ
एक एक फणी निघायची ती. असंही होई. हा हा राव हे बाई हे कसं काय खराब झाले काय मग? आता ते संपले त्याची क्षमता. मग हे गळून पडतं का? हा हे कट करून टाकायचं नंतर आपणच आपणच कट मारायचं त्याला. म्हणजे मग एवढंच घट राहत असं. एवढाच गाडी 8-9 फण्याचा गाडी राहतो. हा 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 भारी हो. एका झाडाला आहे ना किती किती येते बरं केळ अशा फाने? 9 फण्या. 9 अशा 9. हा बापरे याला तर एकच आहे मग. एकच आहे, एकच घडी येतो म्हणजे एक घडी येतो असा आणि त्याला त्याला अशा 9 फाने 9 फण्या येतात. असं होईल. हा मग किती दिवस झाले हो हे बाग लावून? 1 वर्ष झालं. 1 वर्ष? हा बापरे मला वाटलं 3-4 महिने नाही झाले. 1 वर्ष लागतं त्याला. खत पाणी मटेरियल फवारे सगळं मारावं लागत ना त्याला. येणे पाणी देत असं नाही काय हे काय? हे ड्रिप आहे त्याला सगळं. हा, मोकळा पाणी नाही त्याला. हो हे बघा हे नाही घड कसा आहे. हा त्याच्यातून फण्या निघते बरं का. हा म्हणजे तुम्ही ते कमळ म्हटले होते. कमळ कमळ हा त्यातला प्रकार हा. हे बा मित्रांनो कमळातून पानातून कसे केळ निघत आहेत हे दाखवा त्यांना. हा. हे बघ हे केळ केळं. असे एका एका पानातून निघत आणि पान गळून जात असं. पान गळून जाते सारे ते. हा 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 हा. पाणी बिया पुढं पाणी गार आहे का गारे घरून आणलंय. कसं का माठात. डॅमचं पाणी आहे का. डॅमचं आहे आपल्या माठातलंही. माठ म्हणजेच आपला हम्म. गावाकडचा फ्रीज आहे का नाही. छान आहे छान. किती दिवसापासून करता तुम्ही शेती? मी 20-25 वर्षापासून येत आहे शेतीला. अरे बापरे हा भारी राव शेती करता म्हटल्यावर. पण माझा काय उपयोग नाही. शहरात गेलोय नोकरीसाठी. हा मला तिथं करमतच नाही हो बाळू भाऊ. मग तुम्ही इकडे या ना गावाकडे. ते नगरला बघायचं नाही ते आपल्या राहुरीत का जॉब बघायचा. हा नगरला नाही ना. नगरला आता भेटत नाही ना. मला तिकडं भेटलाय पुण्याला. पण ते तिथंच राहतो मग. पण खर्च विर्च किती येतो तुम्हाला. खर्च पण लय होतो. पगार नाही. जेवढा पगार आहे का निम्मा तर खर्चच होतो. निम्माच येतो. मग इकडं जवळ बघायचं ना. हा ना बघू बरं का इकडं हा. बघू. मला तिथं करमतच नाही. मला आहे ना कशी गावाकडची सवय आहे. तुम्हाला माहिती. पण तुम्हाला शेती नाही काय नाही इकडे गावाकडे राहून काय करणार तुम्ही. शेती नाही पण हेच कंपनी बिंपनी कंपनीतच करावं लागेल मग तुम्हाला. इथं बघतो ना मग आसपास. इथं जवळ आसपास असले MIDC नाही तर हम्म. आपलं कारखान्यावर. हा हा चालतंय बघतो ना. हा तुम्हाला काय वाटतं का जॉब करायला पाहिजे का शेती का कसं? जॉब चांगला आहे. शेतीत जास्त कष्ट आहे. शेतीत कष्ट आहे जॉबमध्ये नाही का? जॉबमध्ये 8 घंटे ड्युटी राहते ती. अहो पण ड्युटी राहते पण ते असं दडपण आणतात ना ते वरची माणसं आहे जे मॅनेजर राहतात हा ते दडपण आणते. एवढं काम झालंच पाहिजे एवढं टार्गेट हे न ते किती प्रेशर करते. तसं तुम्हाला नाही ना. आम्हाला प्रेशर नाही पण आम्हाला ऊन ताण घ्यावं लागते ना. हा बरोबर हं? म्हणजे उन्हाचा तुम्हाला- प्रेशर आहे. हा तुम्हाला सावलीतला प्रेशर आहे. हा सावलीत हा सावलीत आहे पण मॅनेजरचा प्रेशर. मॅनेजर मग घ्यावाच लागतो. पगार द्यावा लागतो ना त्यांना तेवढा. हं? तुम्हाला पण कसं कुणी बोलणार नाही. आम्हाला बोलणार नाही. सकाळी एकदा पाणी लावून दिलं म्हणजे मोकळे झाले आम्ही. पण उन्हाचा प्रेशर. उन्हाचा प्रेशर आहे आम्हाला जास्त. मला तर असं वाटतं म्हणजे सगळीकडेच कष्ट आहे. सारीकडे कष्ट आहे. कुठं सुख नाही आहे आता. कष्ट टेन्शन टेन्शन आणि कष्ट जास्त आहे. एकदा जबाबदारी आलं तर म्हणजे त्या गोष्टी आणखीन वाढत चालत आहेत. जाऊ द्या बरं आहे जॉब करतोय मग ते चांगलं ओके. आहे. तो जॉब भारी आहे तुम्हाला. वाढता वाढन टेन्शन कमी होईल. हा 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 मला वाटायचं शेतकऱ्याची लाईफ एकदम भारी. नाही नाही काही टेन्शन नाही काय नाही. शेतकऱ्याचे एकदम अवघड आहे. एकदम अवघड आहे हा. ऊन ऊन वारा घ्यावाच लागतो. तसं तुम्ही ऑफिसला बसले म्हणजे निवांत बॉटल घेऊन. पण कसं गावाकडे भारी असतो आम्हाला तर. मला कशी गावाकडची सवय ना लहानपणापासून इथंच राहिलेलं हा. आहे ना. अचानक तिकडे गेलो मला असं गुत मारल्यासारखं होतं. तिथं सगळ्या बिल्डिंगा तुम्हाला माहिती असेल ना. हा
आणि पण इकडं कसं इकडे मोकळे हवा आहे, पण कष्ट भेटत नाही ना तेवढे, का नोकऱ्या भेटत नाही ना. हा, हं? तर शेती असते तर मग केली असते तुम्ही शेती. हम्म. हं? शेती घ्यावं लागेल. चालतंय खूप खूप. मी आहे ना इकडंच काम बघतो मग पुढं तरी. हा जवळ बघायचे MIDC ला, हम्म. हळूहळू सेटल होऊन जातात इकडं. हम्म. है की नाही? तुम्हाला तर जॉबच भारी वाटतो. हा जॉब भारी आहे. हं. आम्हाला वाटतं इकडं यावं. इकडं काय नाही, इकडं असं ऊन वारा घ्यावा लागेल जास्त. चला मग जातो. या भेटा मग परत. बरं बरं चालतं. हं? होय श्री, हा अरे दुपारच्या जेवणाला आपल्याला कांदे घ्यायचे का? हा घेऊ ना. चल. ए हातात नको उपटू, का बरं? हात खराब होईन तो चिखलानी. अरे झाले तर झाले. अरे आपण गावाकडच्याच मातीतले माणसं आहे ना, हात खराब झाले तर झाले, त्याला काय होतं, उपटीतो 2 घेतो. बरं बरं घे. आणि कुठं ठेवणार ते? बॅग ठेवतो ना इथं. अरे बॅग भरण ना चिखलानी. अरे तुला विचार करतो राव श्री, मी आहे ना शहरात फक्त जॉबला आहे, पण गावाकडच्याच मातीत वाढलेलो आहे ना मी, गावाकडच्याच मातीतला माणूस आहे मी. जर हाताला लागली माती किंवा बॅगीला लागली, काय होतं त्याला, जाऊ दे घेतो. हा घे. हे असं करायचं. चल आता पुढं जाऊ. अजून एक घेऊ का? हा घे अजून. दुपारच्या जेवणाला होईल मस्त पैकी. हम्म. हो आपण. मला तीच सांगू. चला आता पुढे जाऊ. ओके. होय हा डाळिंबाचा बाग. हा राव. चल डाळिंब घेऊ चल. अरे पण त्याला डाळिंब नाही आले अजून. नाही नाही ना, काळ्यात आलेले फक्त. अरे हा, पण कधी येते रे डाळिंब? आता लई टाइम लागेल त्याला डाळिंब यायला. अरे पण एखाद्या आतमध्ये एखाद्या झाडाला आले असेल ना डाळिंब, चल ना तू, चल ना. नाही करंट असन त्याला. होय हा राव. ह्या काय तारी लावली, हात नको लो. अरे पण कमून रे, सगळ्याला तारी लावून ठेवते. अरे मग लोक चोरीत नाही ना डाळिंब, हा राव. त्याच्यामुळं. नाही तर लोक लई रात्रीचे बित्रीचे चोरून नेऊन विकायला बसली. मग शेतकऱ्याचं नुकसान करते नाही ना. हा भारी राव, भारी डोकं लावलंय. जाऊ दे, चल पुढे जाऊ आपण अजून जाऊ. मावशी ते खिडकय खिडकय त्याला अख्खी छिद्र आहे. अहो पण मग तोड दे काढून तुला आता ती भारी आहे. मला आजारी का आणा चक्कूचा बाग. पिकलेलं नाही का रे चक्कू? पिकलेले नाही ना राव, कच्चेच आहे. पिकल्यावर खाली पडतात का? हा पिकल्यावर खाली पडते ती. होय, खाली बघ पडलेली. वर. खाली पडलेली. हा पण आळा आहे रे, मुंग्या निघल्या त्याच्यातून. दोन चक्कू. हा सगळ्या चक्कू आहे. सगळे पाखरांनी खाल्लेले रे. सगळे पाखरांनी खाल्लेले. चांगलं दिसतो नाही, पाखरांनी खाल्लेली. चल जाऊ दे. होय आपलं पाणी संपलंय. हा चल तिथून बाटली भरून घेऊ. बरोबर चालू आहे बोर. बर.
जर बॅगेत ठेव. होय, मला आहे ना भीतीच वाटू राहिली राव. बरेच दिवस झाले आपण इकडं आलो नाही, काय नाही. 1 वर्ष झालं असं का रे? हा मग यार इकडे जायचो ना आपण रील काढायला. हा, आधी इकडंच यायचो रील वील काढायला. भारी वाटायचं पण तेव्हा खरे. हा रील काय व्हायरल होत नव्हते तेव्हा आपलं. होय, व्हायरल नव्हते होत म्हणजे तसं नाही सांगायचं ना. ब्लॉकमध्ये हा, व्हायरल चांगलं चांगलं बोलायचं आहे ब्लॉकमध्ये. बरं. ते व्हायरल नव्हते होत म्हणजे माझ्याकडे आयफोन नव्हता म्हणून का, नाही तर लगेच व्हायरल झाले असत्या. अरे आयफोनचं तसं काही नाही. कंटेंटमध्ये जर दम असला ना कोणती पण व्हिडिओ व्हायरल होऊ शकते. पण नव्हता भाऊ माझ्या कंटेंटमध्ये दम, बस का. पण मित्रांनो खरं सांगतो, माझ्या स्ट्रगल लाईफमध्ये ना इकडं पार तुम्हाला सांगतो एक किती किलोमीटर असेल घरापासून आपलं हे. हे 5-6 किलोमीटर आरामात. तर मित्रांनो 5-6 किलोमीटर लांब इकडं डोंगर आहे. आम्ही ह्या डोंगरावर यायचो आणि हे झाडं झुडपं आहे का, इकडं रील बिल मी माझे कंटेंट काढायचो. आणि त्या काळात मला खरी जी साथ दिली ना, तर ह्या माणसाने साथ दिलेली. हा नको हरभऱ्यात झाडं चढू आता चल. आता ह्यो आहे ना वैतागलेला आहे, याला बळच आणलं आहे मी इकडं ब्लॉग काढायला. म्हणून ॲडजस्ट करा तुम्ही, जाऊ द्या. भूक लागली वाटतं त्याला. माझ्याकडं रिअलमी Y1 लाईट हा मोबाईल होता आणि तिची क्वालिटी ना एकदम भंगार होती. तर माझ्या मित्राचा, तुम्हाला आत्ता जो मित्र दाखवला त्याच्याकडं हा मोबाईल होता. कोणता आहे? OnePlus 7 मोबाईल होता. तर तिची पण एकदम काय क्वालिटी एवढी खास नव्हती, ठीकठाक होती एकदम. तर माझ्याकडे काहीच नव्हतं, तर मी त्या मोबाईलवर रील शूट करायचो. हे जे मागं दिसतं ना जंगल, तर ह्या इकडं निवांत यायचो आम्ही नाही का, इकडं रील काढायचो. आणि माझे कंटेंट कसे होते, वेगवेगळ्या कॅरेक्टरमध्ये होते. कधी म्हातारा बनवायचो मी, लेडीज पण कॅरेक्टर करायचो, सासू करायचो, म्हातारी काही पण व्हायचो. आणि इकडं कसं आम्हाला कोणी डिस्टर्ब पण करणार नव्हतं, तर इकडं येऊन आम्ही रील करायचो. मग त्याच्यानंतर बऱ्याच दिवसानंतर माझ्याकडं हा गोप्रो कॅमेरा आला. मग त्याच्यानंतर तिथून पुढं मी ह्या गोप्रोमध्ये रील काढायला चालू केलं. आधी आपण यायचो तेव्हा हिरवगार होतं आहे ना. हा सावली होती, आता लय ऊन पडली. आता उन्हाळा आहे ना, सगळे झाडाचे पानं गळून गेलेत. हा माग जो दिसतोय तो आमच्या गावातला भागडा डोंगर आहे. आणि त्या भागड्या डोंगरवर नवनाथांचं देवस्थान आहे. चला मी तुम्हाला दाखवतो, चल रे. बाई चला, आपल्याला आता वरती जायचं एकदम टकाटक. बऱ्याच दिवसाची इच्छा होती का भागड्या डोंगरवर जायचं. तर फायनली आलेलो आहे मी, ह्या चाललेलो आहे. लय आनंद होतोय मला वर जाताना. कायचा आनंद आहे, उन्हात आणलं यावं मला. उन्हात आणत म्हणजे आता उन्हात आणतच यावं लागेल ना. मग काय होतं. काल तर म्हणे सकाळी जायचं आपल्याला लवकर. अरे काल म्हटलो मी, पण मला सकाळी जागच नाही आली. रात्री लेट झोपलो होतो ना. मला कशाला म्हणलं 9 वाजताची माझी इथं. बरं जाऊ दे, सॉरी बाबा. पुढच्या वेळेस आहे ना मी लवकर आवरीन, बस का. कायचं काय तू दरवेळेस तसंच करतो. पुढच्या वेळेस आता 3 तास लेटच येऊन बसतो पाहिजे. होय होय, असं नको करू ए बाबा. मी ना आता पुढच्या वेळेसपासून आवरीत जाईन. त्या तिकडं ती पाण्याची टाकीचं डोंगर आहे ना. चला आता जाऊ वरती. वाव, लय भारी दिसतंय रे, एक नंबर वाटते. लय भारी झालं शेड. शेड झाल्यापासून पहिल्यांदा आलोय. चला आपण दर्शन घेऊ. पाय बिय धुवून घे इथून स्वच्छ. बरोबर. मस्त गार पाणी, लय ऊन आहे बघ. हे पटकन पाय धुवू ना. हो.
चक्कू आणले आम्ही रानातून. दर तुला अर्धा. भूक लागली एक तर तुला. तळतळला येतो लई. चला चक्कू खातो मस्त रानातला गोड गोड. त्याच्यामुळं तू होय, त्याच्यामुळं तू दिवसभर तळतळला होता का? रागा रागात बोलतो का तुला भूक लागली म्हणून? नाही नाही तसं काही नाही रे. हा का? जाऊ दे बाबा जेव. हा भूक लागलेली आहे मला. जेव ना मग. मस्त कांदा धुवून घेऊन तू पण मस्त धुवून घेऊन खाया. बरोबर. पाणीच नाही रे आता आपल्याला. पाणी आता घरी जाऊनच प्यावं लागेल. त्या टाकीचं चांगलं नाही का? नाही नाही. मग आता रानातून परत घेऊ. हा हं? एक नंबर लागत आहे. खाऊन बघतो. बरोबर. तर मी आता माग जे मोठं झाड दिसतंय ते डायरेक्ट उचलणार आहे माझ्या ताकदनी. तर बघा तुम्ही. आयो उचला ना. पण ते तुटलंय तिथून. बघू शकता तुम्ही. तुटलंय. हे बघ. अख्खं मार्केट चालवलंय आपल्या योगेश भाऊनी. बाय जबरदस्त. काटे बाबा त्याला काटे. ही शेती कशाची आहे मित्रांनो ओळखा बरं. चला तुम्ही ओळखू नाही शकत, मीच दाखवतो आता तुम्हाला कोणती शेती आहे. हे बघू शकता तुम्ही. काय उन्हाळ्याचे टरबूज. एकदम खतरनाक विषय हा. एकदम गार टरबूज आपण खातो ना ते टरबूज आहे. एकदम मस्त मस्त. मला तुडू वाटते टरबूज पण काय वा वा एक नंबर. पण मालक हे पिकलेले आहे का नाही तेच कळत नाही मला. चला जाऊ पुढं. बोरचं पाणी पिऊन पिऊन आम्ही लय वैतागलोय. आता आम्हाला म्हणजे डॅमचं पाणी पिण्याची इच्छा होती. तर हे बघा आता आम्हाला डॅमचं पाणी प्यायला भेटणार. श्री भरू राहिलाय. आत्ताशी माझी ताण आहे ना भागली भो. जल भरून घे आपल्याला. अजून आपल्याला पुढं काम येईल. नाही तर पुढं आपल्याला डॅमचं पाणी भेटणारच नाही. उगा थोडी थोडी धार आहे. त्या धारीने पूर्ण बाटली भरायची. हे बघू शकता एक एक धार आहे. त्या धारीतून पाणी भरतोय श्री. इट्स अ स्ट्रगल बॉयज. स्ट्रगल करतोय बिचारा एका एका थेंबानी. म्हणजे पेशन्स जर ठेवले ना आपण तर सक्सेस भेटती. सक्सेस ही अशीच भेटत असते मित्रांनो एका एका थेंबानी. जी फास्ट भेटती ना ती सक्सेस कधीच टिकत नाही. तुम्हाला माहितीच असन. याचं उत्तम उदाहरण आहे. भरली का? हा भरली नाही. तेव्हा भरली. याच्यात सक्सेस झाला तू भैया. चला आता पुढं जाऊ. होय इथं एका रातोरात सक्सेस भेटलेली.
दाखव पब्लिकला दाखव. काही स्ट्रगल करायची गरजच नाही. हे बघू शकता मित्रांनो, हे बा डायरेक्ट पाईप बीप लावलेला आहे. मस्तपैकी हिरवगार झाड आहे. हे बा हिरवगार झाड आणि मस्त आहे ना, पाईप वगैरे लावलेला आहे. त्याला नळी लावलेली, म्हणजे तिथं जे थेंबे थेंबे तळे साचे होते का, ते खऱ्या स्ट्रगलची स्टोरी आहे. पण ही डायरेक्ट एकावर रातोरात स्ट्रगल झालेलं आहे. घे जाऊ दे आपली अर्धी बाटली भरून द्या. की हे पहा एका रातोरात इथं लगे फास्ट काम आहे, फास्ट. या भरली बाटली. या झाडाला आहे ना भेंडी येते. हे बघू शकता छोटी भेंडी आलेली. हे बघा गावाकडचा घास जनावरांना टाकतात. हो हे बघा झेंडूचे फुलं आहे. हे दिवाळी दसऱ्याला विकत असतात. चल ना. आत्ताच तुम्ही जो झेंडूचा बाग बघितला, तर त्या मालकासोबत मी गप्पा मारल्या. मला पण माहिती नव्हतं का त्या झेंडूच्या झाडांबद्दल. तर मी त्यांना विचारलं का किती दिवस झाले याला लावून, तर ते म्हटले जानेवारीमध्ये त्यांनी ते झाडं लावले होते. तर जानेवारी फेब्रुवारी आता मार्च चालू आहे, तर 2च महिन्यात एवढे मोठे झाडं झाले आणि फुलं पण आलेत. आता ते लवकरच ते विक्रीला पण येतील असं ते बोललेत. नाही रे ऊस नाही, ऊस आहे. बांबू आहे रे. ये बाय असं कुठं ऊस राहतो? ऊसाला हे असते ते बाय. बांबू आहे रे. आहे का? ऊस असं असतं का? ऊस खेड्या खाऊन फेकून द्यायचे नाही का? असं काय ठेवते नाही इथं? नाही बांबू या. बांबू आहे. ऊस असं का राहतो का? मित्रांनो इथं ह्या ठिकाणी भरपूर असे मोठे मोठे झाडं लावलेले होते. आता ते तोडलेत. आता हे बघा, बघू शकता त्याचे बांबू तयार झालेत. बांबू, हे जे बांबू वापरतो ना आपण सपरासाठी, बऱ्याच कांद्याच्या शेडसाठी याचा उपयोग होतो. या बांबूसाठी हेच विक्रीला येतात पुढं. हे बघा इथं होते ते मोठे मोठे झाडं. आत्ता जे बांबू बघितलेत ना तुम्ही, हे बघा हे तोडलेत असे. काय आलं? किती भारी झोपडी बघ ना. एवढी छोटी छोटी झोपडी, भारी वाटते आहे ना. मग याच्यात आहे ना ऊन बिन पडल्यानंतर सावलीला बसत असेल ना सगळे. कामाचे लोक. बाया बिया कामाला येतात नाही रानात, तेव्हा त्या जेवायला बिवायला बसत असेल. त्यांची सोय केलेली दिसती शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या मालकाने, आहे ना. मग चल जाऊ पुढे. तुम्हाला जे माग दिसतंय ती मका आहे. छोटी मका, म्हणजे अजून काय मका आलेली नाही आहे. चला आता मी तुम्हाला दाखवतो पपईचा बाग. हे बघू शकता मी मंडळी, हो एवढा मोठा पपईचा बाग आहे बघा. पपया आलेत त्याला. तर पपया दाखवतो तुम्हाला मी आतमध्ये. काही पपया पिकलेल्या आहे, काही पपया नाही पिकल्यात. हे बघा याला थोडासा डोळा आलाय. डोळा म्हणजे 4-5 दिवसात पिकतीलच. हे पहा याला पण डोळा आलेला आहे. ह्या इथं पिकलेली पपई दाखवतो तुम्हाला. हे बघू शकता मित्रांनो, मोठं आंब्याचं झाड आहे. तर त्या आंब्याच्या झाडाला आता मोर फुटलेला आहे.
हे बघू शकता मोर फुटलेला आहे आणि छोट्या छोट्या आहे ना कैऱ्या पण आल्यात. हे बघ छोट्या छोट्या कैऱ्या. आता मोर निघून गेल्यावर अशा छोट्या छोट्या कैऱ्या येतात, मग मोठ्या होत्या, मग नंतर आंबा होतो तयार. हे खाली बघा, हे कांद्याच्या आहे ना बिया असतात ना, बियासाठी हे लावलेलं आहे. आतमध्येच कोथिंबीर आहे, कोथिंबीर लावलेली मस्त छान. अजून इकडं आहे ना विलायची चिंच आहे, विलायची जे आपण खातो गावाकडं. हे बघा लाल लाल ही विलायची चिंच. आता एकदम टकाटक खातो मी आता ही विलायची चिंच मस्तपैकी एक नंबर असती. अशी पांढरी. तुम्ही खाता का विलायची चिंच? खाता असेल तर कमेंट करा, एकदम गोड आहे. होय रे, हा. आपण पाटात पोहण्यासाठी बॅगेत कपडे पण आणले होते, काय पण पाणीच गेलं राव. पाणी गेलं ना. हा ना राव, मा सगळा मूड ऑफ झाला. माझी लई इच्छा होती रे पाटात पोहायची, माहिती का. काल होतं ना पाणी, आज कसं काय गेलं रात्रीतून? रात्रीतून गेलं. अरे देवा. तुला सांगतो, मी आहे ना लहान होतो ना तेव्हा पाटात आहे ना पोहताच येत नव्हतं, माहिती का. माझा एक मित्र आहे, आम्ही काय करायचो, सकाळची शाळा असायची आणि दुपारून सुटायची बरं का, आणि यायचो पाटाला पोहायला. काय करायचो, नवरत्न तेल घ्यायचो आणि पाटाला आहे ना काढाला पोहायचो. आणि तुला सांगतो, पोहलं का अंडरपॅन्ट आहे ना पिळायचो आणि परत वाळू घालायचो आणि निघून जायचो. परत यायचो आणि परत आहे ना काय माहिती का, भोंगळ्याच आंघोळ करायचो. ती अंडरपॅन्ट वाळूच तो भोंगळे आंघोळ करायचो आणि पोहायचो दिवसभर पाण्यात. 4-4:30 वाजले का मग तेव्हा आवरायचो, एकदम वाळली का अंडरपॅन्ट मस्त कपडे बिपडे अंग वाळवायचं उन्हाला, अंडरपॅन्ट घालायची, कपडे घालायचं, तेल बिल लावायचं, टाकाटक जायचो घरी. घरच्यांना काही कळतच नव्हतं, पण असं करून करून आहे ना आम्ही 15-20 दिवसात दोघं पण एकदम पाटात पोहायचं शिकलो. मला लय आठवते राव ते दिवस. पण जाऊ द्या. कसा वाटला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब हे झालंच पाहिजे. काय नका करू, हे मकर ताण झालाय मला दिवसभर. काय दिवसभर ताण झाला म्हणजे? करू दे ना त्यांना लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब. तू काय लाडू राहिला? तुला ताण झालं म्हणजे? तू एवढं मी सांगतो राव लोकांना, तू सपोर्ट करतो मला, किती भारी सांगतो. हा. जाऊ द्या, त्याचं नका ऐकू मंडळी, तुम्ही करा मला सपोर्ट. होऊ द्या गरीबाचं पोरग मोठं. काय नाही, काय नका करू तुम्ही. त्याचं नका ऐकू, माझं ऐका. चला धन्यवाद, येतो. किती रागाने बघती बघ ना, असं वाटतं मारीनच.